नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे संकर्षण अधिकारी घरी आलेले असतात. आल्या आल्या आपल्या बायकोचा पल्लवीचा फोटो डोळे भरून बघत असतात. त्यांना त्या गोष्टीचं फार वाईट वाटलेलं असतं. इथे पल्लवीची आई तिच्या जाण्याला संकर्षण अधिकारी यांना जबाबदार ठरवते. ती म्हणत असते की हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. माझी मुलगी आज आमच्याबरोबर नाही आहे आणि त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात. त्याच्यामुळे इथे आता संकर्षण अधिकारी यांना त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. तेव्हा पल्लवीचे बाबा येतात आणि संकर्षण अधिकारी यांना धीर देत असतात. ते म्हणत असतात की जावई बापू, सावरा स्वतःला, इतका त्रास करून घेऊ नका. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की बाबा, तुम्ही बघितलंत ना, या सगळ्यामध्ये माझी काय चुकी आहे. तेव्हा इथे मी काही केलेलं नाही आहे, मी नाही मारले पल्लवीला. तेव्हा इथे पल्लवीचे वडील म्हणतात, जावई बापू, अहो मला माहिती नाही आहे का, हे बघा तुम्ही तुमच्या मनाची अवस्था इतकी वाईट करून घेऊ नका. आणि तुम्हाला तिची सवय माहिती आहे ना, ती जे काही बोलली ते रागाच्या भरात बोलली. अहो आपल्या तरुण मुलीचं जाणं तिच्या जिव्हारी लागलेलं आहे आणि म्हणूनच ती कदाचित रागाच्या भरामध्ये सगळं काही बोलली असेल. पण तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मी समजावेन ना तिला, मी समजावेन. अहो असं संकट जे समोर येतं ते काही सांगून येतं का? जे काही घडलं तो एक अपघात होता. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला जबाबदार ठरवू नका. या सगळ्यामध्ये तुमची काही चूक नाही आहे, मला माहिती आहे ना. मी समजावेन तिला. तिच्या मुलीच्या जाण्याचं दुःख तिला खूप जास्त झालं आहे म्हणून ती हे सगळं बोलली. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, आणि माझा मुलगा ओजस, त्याला कसं समजावू मी? तेव्हा इथे काका म्हणत असतात, हे बघा जावई बापू, ओजसला सुद्धा आपण समजावू ना. आपण सगळेजण मिळून समजावू. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा इथे संकर्षण अधिकारी म्हणत असतात की बाबा, हे सगळं काय होऊन बसलं, मला खरंच काही कळत नाही आहे. पल्लवीच्या जाण्याचं दुःख आपल्याला सगळ्यांनाच आहे, पण ती अचानकपणे आपल्यातून अशी कशी निघून गेली, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा इथे काका म्हणत असतात, हे बघा, काही गोष्टी आपल्या हातात नसतात जावई बापू. तुम्ही नका स्वतःला इतका त्रास करून घेऊ. आणि ओजसला आणि तिला मी समजावेन, तुम्ही नका एवढा विचार करू. आणि काका जात असताना इथे भूमीकडे आता रागाने बघतात आणि मग तिथून निघून जातात. भूमीला सुद्धा इथे फार वाईट वाटत असतं. जरीसुद्धा या सगळ्यामध्ये आकाशची काही चूक नसेल, गाडीचे ब्रेक इथे आता रागिनी आणि पौर्णिमा यांनी फेल केलेले असतात. पण आता सर्वस्वी जबाबदारी इथे संकर्षण फक्त आणि फक्त आकाशला ठरवत असतो. आकाशकडून सगळ्या गोष्टी जरी नकळतपणे झाल्या असल्या तरी त्याच्यामुळे इथे आता पल्लवी निघून गेलेली असते आणि संकर्षण अधिकारी यांचं घर संपूर्णपणे आता विखुरलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी आता येते आणि उभी राहिलेली असते. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, बघितलं तुम्ही, बघितलं ना जे काही घडतंय ते. तुमच्या आकाशमुळे माझी पल्लवी निघून गेली आणि माझं संपूर्ण घर इथे उद्ध्वस्त झालं. तुमच्या आकाशमुळे झाले हे सगळं. कळते का तुम्हाला? माझी पल्लवी माझ्या आयुष्यातून निघून गेली आणि माझा मुलगा ओजससुद्धा आता माझ्याकडे यायला तयार नाही आहे. आणि याला सर्वस्वी आहे ना तुमचा नवरा, तुमचा आकाश जबाबदार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. तेव्हा इथे संकर्षण अधिकारी यांचं बोलणं ऐकल्यानंतर भूमीला फार वाईट वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी आणि पौर्णिमा नेहमीप्रमाणे काहीतरी कांड करण्यासाठी गाडीमध्ये येऊन बसलेले असतात. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई, अहो इथे कशाला आलो आहे आपण? आता इथे कशाला आलो आहे ते सांगा ना. पुढचं आपलं प्लॅनिंग काय असणार आहे? तेव्हा रागिनी म्हणत असते, अगं जरा शांत राहा ना, तुला इथे घेऊन आली आहे ना, मग सगळ्या गोष्टी तुला हळूहळू कळतील. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई, तुम्ही नेहमी म्हणत असता की आपली एक टीम आहे, टीम आहे, पण तुम्ही मला टीम म्हणून काहीही सांगत नाही, सगळ्या अर्धवट गोष्टी सांगता मला. तेव्हा रागिनी म्हणते, काय गं नुसतं टीम 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 लावलेस? सांगितलं ना तुला, आता एका टीममध्ये आहोत म्हणून तर तुला इथे घेऊन आले ना. जरा शांत बस, थोडेसुद्धा पेशन्स नाही आहेत तुझ्यामध्ये. तेवढ्यातच इथे रागिनीचा माणूस आलेला असतो. तेव्हा रागिनी म्हणते, काय रे, झालं का काम? तेव्हा तो माणूस म्हणतो, हो मॅडम, काम झालेलं आहे, फक्त आता तुम्ही रिझल्टची वाट बघा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो रागिनी म्हणते, बरं हे घे, तुझी ठरलेली रक्कम, त्याच्यापेक्षा जास्तच दिलेत तुला. तेव्हा इथे तिचा माणूस म्हणतो, थँक्यू मॅडम, थँक्यू. आणि आता पैसे घेतल्यानंतर त्याला फार आनंद झालेला असतो. तो लगेच तिथून निघून जातो. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, आई, अहो कसलं काम,
कसले पैसे दिले तुम्ही त्या माणसाला? मला सांगा तरी. तेव्हा रागिनी म्हणते, नाही, सगळ्या गोष्टी तुला आत्ताच सांगणार नाही. काही गोष्टी ह्या सस्पेन्स राहणार आहेत. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, पौर्णिमा, अगं कसं आहे ना, आपण चुकीचा विचार केला होता. आपल्याला असं वाटलं होतं की आकाश आणि भूमी या दोघांना वेगळं करायचं असेल तर आपल्याला आकाशला देवाघरी पाठवावं लागेल. तेव्हा ते दोघेजण एकमेकांपासून दूर होतील असं वाटलं होतं ना आपल्याला. पण त्याची खरंच काही गरज नाही आहे. आपण इथे त्या दोघांना जर वेगळं करायचं असेल ना, तर त्या दोघांना मारण्यापेक्षा आहे ना, त्या दोघांना जिवंत ठेवूनसुद्धा आपण त्यांना एकमेकांपासून वेगळं करू शकतो. तर इथे आता पौर्णिमा म्हणत असते, आई, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते, अगं तुला त्या गोष्टी कळणारसुद्धा नाही. तेव्हा इथे रागिनी म्हणते, की हे बघ, जर आता आकाशला जिवंत ठेवायचं असेल ना, तर त्याला जिवंत ठेवूनसुद्धा आपण मारू शकतो. तेव्हा पौर्णिमा म्हणते, ते कसं काय? तेव्हा रागिनी म्हणते, की आता इथे जाळं मी टाकलेलं आहे. आता बघूया त्या जाळ्यामध्ये भूमी अडकते की ते जाळं घेऊन उडून जाते. त्याच्यावरती आपली हार जीत आता दोन्हीसुद्धा अवलंबून आहेत. तेव्हा आपल्याला आता फक्त इथे वाट बघायची आहे, ती म्हणजे रिझल्टची. आता भूमीचा डिसिजन काय असणार आहे ना, त्याच्यावरती आपली हार जीत ठरणार आहे. त्याच्यामुळे आता सगळ्याच गोष्टी तुला सांगणार नाही आहे. त्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडतायत की नाही, हे सुद्धा मला बघायचं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते की संकर्षण सर, प्लीज असं करू नका. प्लीज सर, मी खूप आशेने इथे आली आहे. आता तुम्हीच फक्त माझ्या नवऱ्याचा जीव वाचवू शकता. असं करू नका सर. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की तुमच्या नवऱ्यामुळे माझ्या बायकोचा जीव गेला आहे. तुमच्या नवऱ्याने माझ्या बायकोचा खून केला आहे आणि तुमची अशी इच्छा आहे की मी तुमच्या नवऱ्याला वाचवावं. असं खरंच वाटतं तुम्हाला की मी तुमच्या नवऱ्याला वाचवावं आणि मी वाचवेन? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की हे बघा सर, अहो तुम्ही डॉक्टर आहात. इथे लोकांचा जीव वाचवणं, अहो हेच तर तुमचं कर्तव्य आहे ना. मला मान्य आहे की इथे आकाशची गाडी, म्हणजे आम्ही ज्या गाडीमध्ये होतो, ती गाडी आणि तुमची गाडी एकमेकांना धडकली. अहो तो अपघात होता. ते जाणून बुजून केलं नव्हतं. माझा आकाश तुमच्या गाडीवरती का धडकेल? अहो त्याच्यामध्ये तुमच्या बायकोचा जीव गेला, मला मान्य आहे. पण माझा आकाशसुद्धा मरणाच्या दारातच उभा आहे ना हो. मग जर तो मरणाच्या दारात उभा आहे, तर तो तुमच्या बायकोला मुद्दामून का मारेल? तेव्हा इथे भूमी म्हणते, हे बघा सर, मला मान्य आहे की ह्या अपघातामुळे तुमचं घर विखुरले, तुमची बायको तुमच्यापासून दुरावली, हे सगळं मला मान्य आहे. पण म्हणून तुमचं कुटुंब तुटले, तर तुम्ही माझं कुटुंबही उद्ध्वस्त कराल का? हे बघा, तुमच्याकडे मी हात पसरते, तुमच्या पुढे मी हात जोडते. माझं घर वाचवा सर. माझं घर उद्ध्वस्त होऊ देऊ नका. माझ्या आकाशला फक्त तुम्हीच वाचवू शकता. तेव्हा इथे संकर्षण अधिकारी म्हणतात की अजिबात नाही. तुम्हाला असं वाटलंच कसं? मी तुमची इच्छा कधीच पूर्ण करणार नाही आहे. माझ्या घरामध्ये बघताय ना, तुमच्या आकाशमुळे काय तमाशा झालाय ते. मी अजिबात येऊ शकत नाही. माझी ती मनस्थितीसुद्धा नाही आहे. कळलं तुम्हाला? आत्ताच्या आता इथून निघून जा. मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, का सर? का तुम्ही असं करताय? हे बघा, माझ्या आकाशचा जीव फक्त तुम्ही वाचवू शकता. डॉक्टरांनी सांगितलंय त्याच्याकडे वेळ खूप कमी आहे आणि त्यांना जर ऑपरेट कुणी करत असेल तर ते तुम्हीच आहात सर. प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते, तुमच्या पाया पडते सर, नाही म्हणू नका. माझ्या आकाशचा जीव फक्त तुम्ही वाचवू शकता. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, मी अजिबात येऊ शकत नाही आणि तुम्ही इथे माझ्याबरोबर बोलून तुमचा वेळ वाया घालवू नका आणि माझासुद्धा. तुम्ही आता गेलात तरी चालेल. भूमी म्हणते, प्लीज सर, प्लीज. अहो तुम्ही इथे जीवनदान देऊ शकता ना माणसाला, मग तुम्ही असं का करताय? जर तुम्ही नाही आलात ना, तर माझा आकाश जगू शकत नाही आणि खूप कष्टाने, खूप संघर्षाने आता कुठे आमचं कुटुंब एकत्र आले सर. प्लीज नाही म्हणू नका. अहो आता कुठे आमच्या आयुष्यामध्ये आनंद आला होता आणि पुन्हा एवढं मोठं दुःख आले. सर प्लीज तुम्ही चला आणि माझ्या आकाशचा जीव वाचवा. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का? आताच्या आता इथून निघून जा. चालत्या वा इथून. मी सांगतोय ना तुम्हाला जा म्हणून. तेव्हा इथे भूमी म्हणते की अच्छा, म्हणजे खरंच तुम्ही येणार नाहीत तर. बरोबर ना? इतकं मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, इतकं समजावते की प्लीज सर चला. तुमचं दुःख खूप मोठं आहे. मला कळतंय तुमचं दुःख खूप मोठं आहे. अहो पण तुम्ही दुःखात आहात म्हणून तुम्ही इथे दुसऱ्यांनासुद्धा दुःखातच ठेवाल का?
जर तुमच्यामुळे एखाद्या माणसाचा जीव वाचत असेल तर तुम्ही ते प्रयत्न नाही करणार का सर? तुम्हाला असं वाटतंय की हे सगळं माझ्या आकाशने मुद्दामून केलंय. आकाश मुद्दामून का करेल? त्या गाडीमध्ये मी आणि आमचं छोटंसं बाळ ते सुद्धा होतं ना हो. मग जर आम्ही त्या गाडीमध्ये होतो तर आमचा आकाश असा का करेल? माझा आकाश असा अजिबात नाही आहे. तो खूप चांगला आहे. तो मुद्दामून कुणाला त्रास देऊ शकत नाही. तो खूप चांगला आहे सर. तुम्ही प्लीज त्याच्याबरोबर असा अन्याय करू नका. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, तो कितीही चांगला असला ना तरीसुद्धा माझ्या बायकोचा खुनी आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, ठीक आहे, तुम्ही नाही येणार ना? मग ठीक आहे सर, तुम्ही नाही येणार ना, तर मी इथेच तुमच्या दारामध्ये अशीच उभी राहीन, तुमची वाट बघत. जोपर्यंत तुम्ही माझ्याबरोबर यायला तयार होत नाही ना, माझा आकाशचं ऑपरेशन करायला तयार होत नाही, तोपर्यंत मी इथेच उभी राहणार. आणि तरीसुद्धा तुम्ही नाही आलात ना, तर इथेच मी माझं डोकं आपटून इथे देह दान करून टाकेन. मी इथे मृत्यू पत्करेन, पण तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन गेल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि तुम्हाला असं वाटत असेल ना सर, मी फक्त बोलते करून दाखवणार नाही, तर मी करूनसुद्धा दाखवणार आहे. तेव्हा इथे संकर्षण अधिकारी येतात. भूमीच्या तोंडावरती दरवाजा बंद करून निघून जातात. तेव्हा भूमी म्हणत असते, प्लीज प्लीज सर असं करू नका. प्लीज दरवाजा बंद करू नका. माझ्या आकाशला जीवनदान द्या. तुम्ही त्याचं ऑपरेशन केल्याशिवाय तो बरा होणार नाही आहे सर. प्लीज मी तुम्हाला विनंती करते. आणि तेव्हा इथे संकर्षण अधिकारी भूमीचं ऐकायला काही तयार होत नाही. भूमी म्हणते, ठीक आहे, नाही येणार ना, बघा मी आता काय करते. आणि ती आता दारावरती भूमी जोरजोरात आपलं डोकं आपटायला सुरुवात करते. खूप जोरजोरात ती म्हणत असते की माझा इथे आता जीव गेला तरी चालेल, पण तुम्हाला माझ्याबरोबर घेतल्याशिवाय मी आता कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा इथे भूमी दारावरती डोकं आपटते. हे आता संकर्षणला कळल्यानंतर तो लगेचच येऊन दरवाजा उघडतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, सॉरी सॉरी सर, खरंच मला असं करायचं नव्हतं. मला असं करायला नाही आवडत सर. मला असं वागायला अजिबात आवडत नाही. आणि तुम्हाला ब्लॅकमेल तर मला अजिबात करायचं नाही आहे. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. माझ्या आकाशासाठी मी इथे आली आहे. आणि प्लीज प्लीज त्याच्यासाठी मी तुमच्या हातापाया पडायला सुद्धा तयार आहे. मी तुमच्या पुढे पाया पडते. हे बघा सर, मी देवी आईला साकडं घालेन की तुमचा मुलगा तुमच्याकडे परत येईल. मी देवी आईला साकडं घालते ना की तुमच्या घरामध्ये सुद्धा सगळं चांगलं होऊ दे. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, मग तुम्ही देवी आईला साकडं घाला ना की तुमच्या नवऱ्याला आकाशला सुद्धा बरं करू दे म्हणून. घाला ना तुमच्या देवी आईला साकडं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, सर प्लीज असं करू नका. प्लीज नाही म्हणू नका. आता तरी चला, माझ्या आकाशला तुमची गरज आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की मी आहे ना, देवाला जशी नवस करते ना तसं मी तुम्हाला नवस करते. हे बघा सर, तुम्ही सुद्धा मला देवापेक्षाही आता मोठे आहात, कारण तुम्ही माझ्या आकाशचा जीव वाचवू शकता. म्हणून मी तुम्हाला नवस करते असं समजा. तेव्हा इथे संकर्षण अधिकारी भूमीला पाण्याचा ग्लास भरून प्यायला देत असतात. तेव्हा ती म्हणत असते, नको, मला पाणी वगैरे काही नको आहे. मला फक्त तुमची परवानगी हवी आहे. तुम्ही फक्त मला इथे आता होकार द्या की तुम्ही माझ्या आकाशचा जीव वाचवाल म्हणून. प्लीज सर, चला तुम्ही. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो की पाणी घ्या, पाणी प्या आधी. तेव्हा इथे भूमी लगेच पाण्याचा ग्लास हातामध्ये घेते आणि पाणी प्यायला सुरुवात करते. तेव्हा ती म्हणत असते, सर सांगा ना, याल ना तुम्ही, तुम्ही माझ्या आकाशला ऑपरेट कराल ना? तेव्हा इथे संकर्षण अधिकारी म्हणतात, हे बघा, मी आत्ताच काही बोलू शकत नाही. मला थोडा वेळ हवा आहे. मला सुद्धा शांतपणे विचार करू द्या. कारण का, तुमच्या नवऱ्याला मला ऑपरेट करायचं आहे. ही साधीसुधी गोष्ट नाही आहे. तुमचा नवरा माझा रेग्युलर पेशंट नाही आहे. त्याच्यामुळे आता तुमचा नवरा माझ्यासाठी फक्त माझ्या बायकोचा खुनी आहे. आणि त्याच्यामुळे त्याला ऑपरेट करताना मला माझं डोकं खूप शांत ठेवावं लागणार आहे. तुम्ही मला ब्लॅकमेल कराल आणि मी येऊन त्याला ऑपरेट करणं हे चुकीचं आहे. मला माझं डोकं शांत ठेवूनच त्याला ऑपरेट करावं लागणार आहे. तेव्हाच ते ऑपरेशन सक्सेसफुल होईल. कळतंय का तुम्हाला? त्याच्यामुळे मला थोडा वेळ द्या. मला विचार करू द्या. म्हणजे मला माझ्या डोक्याला, माझ्या मनाला, माझ्या मेंदूला मला समजवावं लागेल की तो एक पेशंट आहे, एक नॉर्मल पेशंट, आणि मला त्याचा ऑपरेट करावं लागणार आहे. कळतंय का तुम्हाला? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, ठीक आहे सर, ठीक आहे. पण तुम्ही आहे ना सर, लवकर डिसिजन घ्या, कारण माझ्या आकाशकडे खूप थोडा वेळ आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की जेवढ्या लवकर त्याला ऑपरेट केलं जाईल तेवढं त्याचे जगण्याचे चान्सेस जास्त आहेत. तेव्हा जास्त वेळ घेऊ नका. तेव्हा इथे भूमी आता म्हणते की सर तुमचा नंबर द्या ना मला. तेव्हा संकर्षण तिला आपला नंबर देतो. भूमी त्याच्यावरून त्याला कॉल करते आणि म्हणते, हा माझा नंबर आहे, तुम्ही प्लीज सेव्ह करून ठेवा.
तर इथे संकर्षण अधिकारी निदान आता म्हणालेले असतात की मी विचार करतो म्हणून. तेव्हा इथे भूमीला आशा वाटत असते की ते नक्की आता येतील आणि आकाशला ऑपरेट करतील. तेव्हा इथे भूमी हॉस्पिटलला आल्यानंतर ती बघते तर काय, तिथे पौर्णिमा बसलेली असते. तेव्हा भूमीला आठवतं पौर्णिमाने रागिणीला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते, आई आकाश गेला, भूमी विधवा झाली, आई भूमी विधवा झाली, आकाश आता कायमचा स्वर्गात निघून गेला, असं इकडे पौर्णिमा म्हणालेली असते. तेव्हा भूमीला तिचं ते बोलणं आठवतं. भूमी आता रागाच्या भरातच पौर्णिमाच्या समोर येऊन उभी राहते आणि तिच्या जोरदार कानाखाली देते. अगदी दोन्ही कानाच्या खाली तिच्या चांगला आवाज काढते. तेव्हा इथे पौर्णिमाला आता मारल्यानंतर इथे भूमी म्हणत असते की तू माझ्या आकाशबद्दल जे काही बोलली होतीस ना, त्यासाठी तुझं हे थोबाड फोडलंय. कळलं का तुला? माझ्या आकाशचं नावसुद्धा परत तोंडामध्ये घ्यायचं नाही. माझ्या आकाशला काही होणार नाही आहे. तेव्हा इथे आता पौर्णिमाने आपल्या दोन्ही गालांवरती हात ठेवलेले असतात. तेव्हा तिथे नर्स येतात आणि म्हणत असतात की मॅडम तुम्ही अशा मध्येच काय उभ्या राहिलात? अहो तुम्ही खाली बसून घ्या ना, प्लीज खाली बसून घ्या. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते हो बसते. तेव्हा इथे पौर्णिमाने ते बघितलेलं स्वप्न असतं की भूमीने तिचं थोबाड फोडलंय. तेव्हा भूमी बाजूलाच तिकडे उभी असते. भूमी येते आणि पौर्णिमाच्या समोर उभी राहते आणि म्हणते, काय गं पौर्णिमा, काय झालं? आधीच दोन्ही गालांवरती हात ठेवून उभी आहेस का? स्वप्नात तुझ्या मी येऊन तुझं थोबाड फोडलंय की काय? तेव्हा भूमी म्हणत असते की पौर्णिमा इच्छा तर खूप आहे गं तुझं थोबाड रंगवायची. खरंच सांगते, खूप इच्छा आहे माझी. पण कसं आहे ना, आता सध्या तरी मी इथे माझ्या आकाशच्या टेन्शनमध्ये आहे. कारण आकाशमध्ये माझं संपूर्ण आयुष्य आहे. तेव्हा त्याला आता कसं जगवता येईल, त्याच्या इथे तब्येतीची मला जास्तीत जास्त काळजी आहे, अगदी तुझ्यापेक्षाही जास्त. त्याच्यामध्ये मी आता खूप जास्त बिझी आहे की आकाशला इथे कसं ऑपरेट केलं जाईल याच्याकडे माझं जास्तीत जास्त लक्ष आहे. आणि त्याच्यामुळे मी तुझ्याकडे लक्ष देणार नाही आहे. पण इथे आकाशला बरं करण्यासाठी मी जे काही प्रयत्न करते ना, त्याच्यामध्ये आता जर तू आरखुडा घालण्याचा प्रयत्न केलास ना पौर्णिमा, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. नाहीतर तुझं थोबाड फोडायचीच माझी प्रचंड इच्छा झाली आहे. पण मी तसं नाही करणार आहे. पण तू सुद्धा जर मला इथे डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केलास ना, तर मात्र तुझी काय अवस्था करून ठेवेन ना, हे मी तुला आत्ताच सांगत नाही आहे. आणि माझ्या आकाशबद्दल जे काही तू खोटं नाटं बोलली होतीस ना, तसं जर पुन्हा तुझ्या तोंडातून निघालं ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. माझ्या आकाशला काहीही होणार नाही आहे. तो पूर्णपणे बरा होणार आहे. आणि एकदा का तो बरा झाला ना, की मी बघ तुझ्याबरोबर काय करते ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव पौर्णिमा, तो आमच्याबरोबर जे काही वागलीस ना आणि जे काही वागतेस, त्याच्यामुळे तुझ्या पापाचा घडा आता भरत चालला आहे. आणि तो आता भरून आहे ना, इथे फुटायची सुद्धा वेळ आली आहे. आणि जेव्हा तो फुटेल तेव्हा देवी आई तुला अशी शिक्षा करेल ना पौर्णिमा, की तुझ्या हाती काही उरणार नाही. आणि कदाचित तेव्हा आम्हाला सुद्धा तुझी गय येणार नाही. तुझा इथे आम्हाला दुःख होणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिणी येते. पौर्णिमा म्हणत असते, बघितलंत ना आई, ही भूमी काय म्हणाली? अहो किती कॉन्फिडन्स आहे तिला की आकाशला ती वाचवणारच. जर इथे आकाश जिवंत राहिला तर मग एवढा सगळा घाट घालून काय उपयोग होणार आहे? तेव्हा इथे रागिणी सुद्धा विचारत बसलेली असते की इथे भूमीमध्ये एवढा कॉन्फिडन्स आला तरी कुठून? तर इथे भूमीला आता एकच म्हणायचं असतं की इथे आता संकर्षण अधिकारी यांचा तिने नंबर घेतलेला असतो, तिचा नंबर दिलेला असतो. संकर्षण अधिकारी विचार करणार असतात काय तो डिसिजन इथे आता भूमीला सांगणार आहात. तेव्हा नंतर प्रेक्षकांनो, इथे आल्यानंतर भूमी आता आकाशबरोबर बोललेली असते. तेव्हा मानसी म्हणत असते, ताई अगं संकर्षण अधिकारी यांचा काय डिसिजन असेल गं? ते येतील ना भाऊजींना इथे ऑपरेट करायला, तर मला असं वाटतंय त्यांनी वेळ मागून घेतलाय तर ते वाईट तर काही विचार करणार नाही ना आणि त्यांचा निर्णय बदलणार नाही ना. म्हणजे त्यांचा राग त्यांच्या सतत विवेक बुद्धीवरती हावी तर होणार नाही ना. तेव्हा अथर्व म्हणत असतो, मनू तू निगेटिव्ह विचार कशाला करतेस आणि एवढं पॅनिक होऊ नकोस. त्यांनी नंबर घेतलाय ना, विचार करतायत म्हटलेत ना, मग ते विचार करतील आणि सगळं काही चांगलंच होईल. तेव्हा भूमी म्हणत असते, हो मनू, मला सुद्धा तेच वाटतंय. ते नक्की येतील, ते नक्की येतील आणि माझ्या आकाशचा जीव वाचवतील. तेव्हा इथे आता आकाशला सुद्धा तेच वाटत असतं. त्याचे इथे हार्टबीट नॉर्मल झालेले असतात. तेव्हा भूमी त्या मशीनकडे लक्ष देते आणि ती म्हणत असते की सत्य आहे मनू, मी जे काही बोलते ना तेच आकाशला सुद्धा वाटतंय गं. तो बघ, तो सुद्धा होच म्हणतोय. हो ना आकाश, तुला सुद्धा तेच वाटतंय ना? संकर्षण अधिकारी येतील आणि तुला ऑपरेट करतील असंच वाटतंय ना तुला? तर इथे प्रेक्षकांनो,
आता भूमीला आणि आकाशला तेच वाटत असतं की संकर्षण अधिकारी येतील म्हणून. तेवढ्यातच इथे भूमीचा फोन वाजतो. भूमी आता बघायला जाते फोन, तेवढ्यातच फोन स्विच ऑफ झालेला असतो. मनू म्हणते, काय झालं ताई? तेव्हा इथे भूमी म्हणते, अगं फोन स्विच ऑफ झाला. म्हणजे काय झालं ना मनू? मी फोन चार्ज करायला विसरले. एवढ्या घाई गडबडीमध्ये काय फोनकडे तरी लक्ष जाते का? तेव्हा माझ्या फोनची चार्जिंग संपली आहे. तेव्हा इथे मनू म्हणते, ताई अगं पण आता संकर्षण अधिकारी यांनी जर कॉल केला तर आपल्याला कसं काय कळेल? त्या कार्डवरती त्यांचा नंबर आहे का? थांब, मी माझ्या मोबाईलवरून ट्राय करते. तेव्हा भूमी म्हणते, नाही गं, त्या कार्डवरती त्यांचा पर्सनल नंबर नाही आहे. त्या कार्डवरती हॉस्पिटलमधले नंबर आहेत दोन्हीसुद्धा. तेव्हा मनू म्हणते, मग आता काय करायचं? तेव्हा भूमी म्हणते, त्यांचा नंबरसुद्धा पाठ नाही आहे, त्यांना आपण कॉल कसा काय करायचा? तेव्हा अथर्व म्हणत असतो की ताई तू माझ्याकडे तुझा मोबाईल दे, माझ्याकडे पॉवर बँक आहे, आपण त्याने तुझ्या मोबाईलला चार्ज करूया. तेव्हा इथे भूमी म्हणते, ठीक आहे, बघ तू अथर्व. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, आकाश हे बघ, काहीही झालं ना तरीसुद्धा तुला बरं व्हायचं आहे आकाश, काहीही झालं तरीसुद्धा. तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी म्हणत असते की संकर्षण सर प्लीज प्लीज डॉक्टर, माझ्या आकाशकडे फक्त 24 तास उरलेत, प्लीज तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि माझ्या आकाशचा जीव वाचवा. मी तुम्ही जे मागाल ना ते द्यायला तयार आहे, जी किंमत बोलाल ती किंमत द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही आता माझ्या आकाशची इथे काळजी घ्या, त्याचं ऑपरेशन करा, त्याला बरं करा. तेव्हा इथे जे तुम्ही मागाल ते मी द्यायला तयार आहे असं म्हटल्यानंतर इथे डिवोर्स ॲग्रीमेंट आता संकर्षण अधिकारी यांनी भूमीच्या समोर टाकलेलं असतं. डिवोर्स ॲग्रीमेंट आता हे भूमीच्या समोर टाकल्यानंतर इथे संकर्षण अधिकारी म्हणतात की हे बघा, तुम्हाला जर वाटत असेल मी तुमच्या नवऱ्याचा जीव वाचवावा तर तुम्ही त्याला डिवोर्स द्या आणि तुम्ही माझ्या घरी येऊन राहायचं, अगदी कायमचं माझ्या मुलाची आई होऊन. कळते का तुम्हाला? तुम्ही माझ्या मुलाची आई व्हायचं आणि इथे कायमस्वरूपी माझ्या घरी राहायचं असं संकर्षण अधिकारी आता भूमीला म्हणतात. तेव्हा भूमीला खूप मोठा धक्का बसलेला असतो.